मित्रांनो, माझं नाव सुनीत आहे. मी 20 वर्षाचा आहे. माझ्या आयुष्यात आतापर्यंत खूप काही घडून गेलं आणि आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. मी कहाणी माझ्या एकटेपणाची, माझ्या तडफडीची आणि एका अशा तरुणाची आहे ज्याने माझ्या आयुष्यात नवी उमेद जागवली. माझं पहिलं लग्न खूप लहान वयात झालं होतं. माझ्या पहिल्या पतीचं नाव रोहन होतं. तो खूप चांगला होता. आमच्या लग्नानंतरचे काही महिने अतिशय आनंदात गेले. आम्ही हसत खेळत असायचो, एकमेकांची काळजी घ्यायचो. पण एके दिवशी अचानक एका अपघाताने माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतलं. रोहनचा मृत्यू झाला. माझी दुनियाच उद्ध्वस्त झाली. मी रात्रंदिवस रडत असायचे. माझ्या आई वडिलांना माझी दया आली. त्यांनी विचार केला की माझं दुसरं लग्न करून द्यावं, जेणेकरून मी माझं आयुष्य नव्याने सुरू करू शकेन. यावेळी त्यांनी माझं लग्न एका श्रीमंत माणसाची, अविनाश यांच्याशी लावून दिलं. अविनाश 50 वर्षाचे आहेत आणि एका मोठे व्यावसायिक आहेत. लग्नाचे सुरुवातीचे दिवस ठीक होते. अविनाश माझ्याशी प्रेमाने बोलायचे. मला वाटलं की कदाचित सगळं ठीक होईल, पण हळूहळू मला याचं वास्तव्य समजू लागलं. ते त्यांच्या कामात इतके वेगळे असतात की माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. ते सकाळी लवकर ऑफिसला जातात आणि रात्री उशिरा घरी परततात. घरी आल्यानंतर ते इतके थकलेले असतात की जेवण करून लगेच झोपी जातात. मी दररोज रात्री त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते, त्यांना मिठी मारते, प्रेमाने स्पर्श करते, पण ते म्हणतात, सुनीता, मी खूप थकलो आहे, आणि 5 मिनिटात झोपून जातात. मी एकटीच बिछाण्यावर पडून राहते, तडफडते. माझ्या डोळ्यातून पाणी येतं. मला वाटतं की माझं तारुण्य असंच वाया जात आहे. आमचं घर खूप मोठं आहे. 2 मजली, खाली हॉल, किचन आणि डायनिंग एरिया आहे आणि वर बेडरूम आहे. अविनाश यांचं ऑफिसही घरातच आहे, पण तरी ते नेहमी बाहेरच्या कामामध्ये अडकलेले असतात. माझा पूर्ण दिवस खूप कंटाळवाणा जातो. सकाळी उठून मी नाश्ता बनवते, पण अविनाश घाईत असतात आणि लगेच निघून जातात. त्यानंतर मी घरातील इतर कामांना लागते, पण नोकर असल्यामुळे मला फारसं काही करावं लागत नाही. मी TV बघते, पुस्तकं वाचते, पण माझं कशातच मन रमत नाही. मी फक्त वाट पाहत असते की अविनाश कधी घरी येतील आणि माझ्यासोबत थोडा वेळ घालवतील. पण दररोज तेच घडतं. ते थकून येतात आणि झोपी जातात. अविनाश यांच्या वयामुळे त्यांची शारीरिक ताकद कमी झाली आहे. त्यांना मला खुश ठेवायचं असतं, पण त्यांना ते जमत नाही. मी नवीन लग्न झालेली मुलगी आहे. माझ्या मनात अनेक इच्छा आहेत. मला प्रेम हवं आहे, शारीरिक सुख हवं आहे, पण अविनाश मला ते देऊ शकत नाही. मी दररोज रात्री प्रयत्न करते की कदाचित आज काहीतरी घडेल, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडते. मी स्वतःलाच दोष देते. विचार करते की माझ्यासोबत असं का होत आहे. मी खूप उदास राहते. माझा एकटेपणा मला आतून खात आहे. मी असा विचार करू लागले की कदाचित दुसऱ्या एखाद्या पुरुषासोबत मी माझी तहान भागू शकेन. मी कोणत्याही थराला जायला तयार होते. मला फक्त ते प्रेम आणि सुख हवं होतं जे मला मिळायला हवं होतं. मला माझ्या पहिल्या पतीची रोहनची आठवण येते. तो नेहमी माझ्यासोबत हसतमुख असायचा. रात्री तो मला त्याच्या कुशीत घ्यायचा आणि मला वाटायचं की जगातला सगळा आनंद माझ्याकडे आहे. पण तो अपघातात माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस ठरला. आता अविनाश यांच्यासोबत मी त्या प्रेमासाठी हसुसलेले आहे. मला वाटतं की मी एका पिंजऱ्यात बंद आहे, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नाही. माझ्या इच्छा माझ्या आत एका आगीसारख्या जळत आहेत आणि मी त्या आगीत होरपळत आहे. मग एके दिवशी माझ्या आयुष्यात सागर आला. सागर आमच्याकडे घरकामासाठी येणारा नवीन नोकर आहे. तो तरुण आहे, माझ्याच वयाचा असेल, धडधाकट, मजबूत आणि खूप कष्टाळू. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली. त्याची रुंद छाती, मजबूत हात आणि ते लाजोळ हास्य मला खूप भावलं. तो घरात काम करत असताना मी त्याला लपून छपून पाहायचे. तो झाडू मारतो, भांडी घासतो आणि जेवणही खूप छान बनवतो. एके दिवशी त्याने माझ्यासाठी एक खास भाजी बनवली. मी खाल्ली आणि त्याची स्तुती केली. तो हलकेच हसला आणि माझ्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला. मी विचार केला की कदाचित सागर माझा हा एकटेपणा दूर करू शकेल. मला माझ्याकडे आकर्षित करायचं होतं, पण सागर त्याच्या कामात इतका वेगळा असायचा की त्याला माझ्याकडे पाहण्यासाठी वेळच नसायचा. मी प्रयत्न सुरू केले. एके दिवशी मी स्वयंपाकघरात गेले, जिथे सागर जेवण बनवत होता. मी त्याला विचारलं, सागर, तू कुठून आला आहेस? तुझं गाव कसं आहे? त्याने सांगितलं की तो एका छोट्या गावातून आला आहे आणि त्याचे आईवडील तिथे राहतात. तो इथे काम करून त्यांना पैसे पाठवतो. मी म्हणाले, तू खूप चांगला आहेस. तो थोडा लाजला आणि आपलं काम करू लागला. मी पाहिलं की जेव्हा मी त्याच्याजवळ असते तेव्हा तो थोडा नर्वस होतो. कदाचित त्यालाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असावं, पण तो ते दाखवू इच्छित नव्हता. मग एके दिवशी मी त्याला म्हणाले, सागर, माझ्या पाठीत खूप दुखत आहे, तू मसाज करून देशील का? त्याने थोडा संकोचाने होकार दिला.
तो माझ्या रूममध्ये आला. मी बिछाण्यावर झोपले. जेव्हा तो माझी पाठ दाबू लागला तेव्हा त्याच्या मजबूत हातांचा स्पर्श मला खूप सुखावून गेला. माझ्या शरीरात एक वेगळी शिरशिरी दौडली. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. विचारलं, सागर, तुला इथे काम करायला आवडतं का? तो म्हणाला, हो मॅडम, हे माझं काम आहे. त्याचं उत्तर थोडक्यात होतं, पण त्याच्या आवाजात एक मार्दवता होती. मी माझे डोळे मिटले आणि त्याचा स्पर्शाचा आनंद घेऊ लागले. जेव्हा तो मसाज करून गेला तेव्हा मी विचार केला की त्याला आणखी जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्या दिवशी मी त्याला माझे पाय दाबायला सांगितले. मी सोफ्यावर बसले होते आणि तो माझ्यासमोरच गुडघ्यावर बसला. तेव्हा तो माझ्या पायांना स्पर्श करायचा तेव्हा मला एक वेगळा शांतपणा मिळायचा. माझ्या शरीरात एक ऊब निर्माण होत होती. मी त्याला म्हणाले, सागर, तुझे हात खूप मजबूत आहेत. तो हलकेच हसला पण काही बोलला नाही. तो खूप सभ्य आहे, माझ्याकडे लक्ष देत नाही, पण माझ्या मनात त्याच्याबद्दल ओढ वाढतच चालली होती. मी आणखी प्रयत्न केले. एके दिवशी मी मुद्दाम एक पातळ नाईटी घातली ज्यातून माझं शरीर स्पष्ट दिसत होतं. मी माझे केस मोकळे सोडले आणि हलका मेकअप केला. मग सागरला माझ्या रूममध्ये बोलवलं. मी म्हणाले, सागर, मला खूप थकवा जाणवतोय. तू माझा पूर्ण शरीराचा मसाज करू शकतोस का? तो थोडा अस्वस्थ वाटला. त्याने म्हटलं, ठीक आहे मॅडम. तो माझ्याजवळ आला आणि माझे पाठ, खांदे आणि कंबर दाबू लागला. त्याचे हात माझ्या त्वचेवर फिरत होते. माझं हृदय जोरजोरात धडत होतं. मी त्याचा हात पकडला आणि माझ्या छातीवर ठेवला, पण सागरने झटकन आपला हात मागे घेतला. तो म्हणाला, मॅडम, हे बरोबर नाही. त्याच्या आवाजात राग होता. तो लगेच रूममधून निघून गेला. मला खूप लाज वाटली. माझे गाल लाल झाले होते, पण माझ्या मनात त्याची ओढ आणखी वाढली. मला माहीत आहे की हे सर्व चुकीचं आहे. मी विवाहित आहे. अविनाश माझे पती आहेत. मी त्यांचा आदर करायला हवा, पण ते मला ते प्रेम आणि सुख देऊ शकत नाही जे मला हवं आहे. मी एक स्त्री आहे. माझ्याही काही गरजा आहेत. मी अशीच कायम तडफात राहणार का? सागरबद्दल विचार केल्यावर मला एक वेगळाच रोमांच जाणवतो, पण भीती वाटते. जर अविनाश त्यांना कळलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तर मी स्वतःला रोखू शकत नाही. रात्री मी एकटीच असते तेव्हा सागरचाच विचार करते. स्वप्न पाहते की तो माझ्याजवळ येतोय, मला त्याच्या कुशीत घेतोय. त्याचा स्पर्श माझ्या शरीराला शांत करतो, पण सकाळी डोळे उघडल्यावर तोच एकटेपणा समोर असतो. एके दिवशी असं काय घडलं ज्याने माझी आणखीच गोची झाली. मी माझ्या रूममध्ये होते. सागर घरची कामं करत होता. मी बाथरूममध्ये आंघोळीला गेले. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. तेवढ्यात सागर अचानक माझ्या रूममध्ये आला. त्याला काहीतरी सामान घ्यायचं होतं. त्याने मला त्या अवस्थेत पाहिलं. मी दचकले पण काही बोलले नाही. तोही ओशाळला. त्याने पटकन नजर फिरवली आणि म्हणाला, सॉरी मॅडम, मला माहीत नव्हतं की तुम्ही इथे आहात. तो लगेच निघून गेला. पण त्या क्षणी मी त्याच्या डोळ्यात काहीतरी पाहिलं. कदाचित तोही मला पाहून धक्का झाला होता. माझ्या मनात त्याच्याबद्दल आकर्षण आणखी वाढलं. मी विचार करू लागले की कदाचित तोही माझ्याबद्दल विचार करत असेल. मग एके दिवशी मी विचार केला की त्याला आकर्षित करण्यासाठी आणखी काहीतरी करावं. मी एक सुंदर लाल रंगाची साडी नेसली जी माझ्या शरीराला अधिक आकर्षक बनत होती. मी केस मोकळे सोडले आणि थोडं काजळ लावलं. जेव्हा सागर घरात काम करत होता तेव्हा मी त्याच्याजवळ गेले. मी म्हणाले, सागर, ही साडी कशी दिसते? त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याची नजर थोडा वेळ माझ्यावर खेळली. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. त्याच्या आवाजात एक नम्रता होती. मी हसून आभार मानले. माझ्या मनात आशा निर्माण झाली की कदाचित त्यालाही मी आवडू लागले आहे. पण तो पुन्हा आपल्या कामाला लागला. सागर खूप मेहनत आहे. त्याने मला सांगितलं होतं की तो गावात त्याच्या आईवडिलांना पैसे पाठवतो. तो म्हणतो की त्याच्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची आहे. कदाचित म्हणूनच तो माझ्यापासून अंतर ठेवून असतो. त्याला भीती आहे की त्याची नोकरी जाईल. मला त्याची अडचण समजते, पण माझी स्वतःची अडचण आहे मला सतत जाणवत आहे. माझ्या इच्छा एका आगीसारख्या आहेत ज्या दिवसागणिक वाढत आहेत. सागरचा स्पर्श ती आग आणखी भडकवतो. मी या आगीत जळत आहे आणि मला माहिती आहे की ती कशी विझवू. अनेकदा मी विचार केला की मी सागरपासून दूर राहावं, त्याच्याशी बोलू नये, पण मी स्वतःला थांबवू शकत नाही. जेव्हा तो घरात असतो तेव्हा माझं लक्ष त्याच्याकडे जातं. मी त्याच्या प्रत्येक हालचालीकडे पाहते. त्याचं हास्य, त्याचे डोळे, सर्व काही मला त्याच्याकडे खेचतं. रात्री बिछाण्यावर पडून मी विचार करते की काश सागर माझ्याजवळ असता. मी कल्पना करते की तो माझ्याजवळच येतोय, माझ्यावर प्रेम करतोय, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतोय. या विचारांनी मला थोडा दिलासा मिळतो, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. एके दिवशी मी पुन्हा प्रयत्न केला. अविनाश त्या दिवशी घरी नव्हते. ते एका बिझनेस मीटिंगसाठी बाहेर गेले होते.
मी विचार केला की ही एक चांगली संधी आहे. मी सागरला माझ्या रूममध्ये बोलावलं. मी एक हलकी साडी नेसली होती. मी म्हणाले, सागर, माझ्या कमरेत खूप दुखतंय, तू मसाज करून देशील का? तो माझ्याजवळ आला आणि माझी कंबर दाबू लागला. त्याचे हात माझ्या अंगावर फिरत होते. माझ्या पूर्ण शरीरात एक ऊब निर्माण होत होती. मी डोळे मिटले आणि त्या क्षणाचा आनंद घेऊ लागले. मसाज घेता घेता मी खूप थकले होते. मला झोप लागली. स्वप्नात मी सागर माझ्याजवळ पाहिलं. मी त्याचं नाव पुकारलं. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सागर माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होता. मी दचकले. मी विचारलं, काय झालं सागर? तो म्हणाला, काही नाही मॅडम, तुम्ही झोपला होतात. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं. कदाचित तो समजून चुकला होता की मी त्याच्याबद्दल विचार करत होते. मी लाजेने पाणी झाले. माझे गाल लाल झाले. मी पटकन माझी साडी सावरली आणि म्हणाले, ठीक आहे, तू जाऊ शकतो. तो उठला आणि निघून गेला. पण माझ्या मनात एक वादळ उठलं होतं. सागरने खरंच माझं नाव ऐकलं होतं का? माझ्या मनातले त्याला समजलं होतं का? त्या दिवसानंतर मी विचारात पडले. माझ्या मनात एक आशा निर्माण झाली की कदाचित सागरच्याही मनात माझ्याबद्दल काही भावना असतील. पण त्याचबरोबर भीती होती की तो माझ्यापासून आणखी दूर तर जाणार नाही. मी खूप गोंधळलेली होते. माझ्या इच्छा मला भाग पाडत होत्या. मी ठरवून टाकलं की मी सागरला माझ्याजवळ आणेन, काही झालं तरी. एका दिवशी अशीच रात्रीची वेळ होती. घरात नीरव शांतता पसरलेली होती. बाहेरची दुनिया आपल्याच गतीत सुरू होती. पण माझ्यासाठी ती रात्र काही खास होती. मी त्या रात्री स्वतःला तयार केलं होतं. एका हलक्या आणि मोकळ्या डिझाईनचा कपडा घातला होता. तो असा होता की त्यात माझं सौंदर्य अधिकच खोलून दिसत होतं. कमरेपर्यंत रोळणारे मोकळे केस, हलका मेकअप, विलियम काजळ आणि ओठावर हलकी चमक. जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा असं वाटलं की जणू मी एखाद्या स्वप्नातून बाहेर आले आहे. माझं मन उत्तेजित होतं आणि मला वाटलं होतं की सागर माझ्याकडे खेचला जावा. सागर घरातील काम करत होता. तो एक साधारण मेहनती मुलगा होता, जो नेहमी आपली नजर खाली ठेवून असायचा. पण त्या रात्री मी त्याला माझ्या रूममध्ये बोलवलं. माझ्या आवाजात काहीतरी होतं, कदाचित एक तडफड, कदाचित एक आकर्षण. मी म्हणाले, सागर, तू थोडा वेळ माझ्यासोबत बसू शकतोस का? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तो थोडा दचकला, पण हो म्हणून माझ्या रूममध्ये आला. तो माझ्यासमोर बसला आणि मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. माझ्या मनात एक वादळ सुरू होतं. मी म्हणाले, सागर, मी खूप एकटे आहे. माझ्या आयुष्यात एक पोकळी आहे जी मला रोज सतावते. मला तुझ्याशी माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि नम्रपणे म्हणाला, मॅडम, तुम्ही मला सर्व सांगू शकता. मी तुमची मदत करेन. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, सागर, माझ्या वैवाहिक आयुष्यात काही उरलेलं नाही. माझे पती मला वेळ देत नाहीत. ते स्वतःच्या कामात बुडालेले असतात आणि मी दररोज रात्री बिछाण्यावर एकटीच तडफडत असते. मला प्रेम हवं आहे. ती ऊब हवी आहे जी माझ्या शरीराला आणि माझ्या मनाला शांत करेल. पण मला ती कुठेच मिळत नाही. सागर शांतपणे ऐकत राहिला. त्याच्या डोळ्यात मला माझ्या दुःखाची सावली दिसली. तो म्हणाला, मॅडम, मला तुमची अवस्था समजते. मला तुमची मदत करायची आहे. मी त्याचा हात पकडला. त्याचा स्पर्श माझ्यासाठी विजयासारखा होता, उष्ण, कोमल आणि आश्वासक. मी म्हणाले, सागर, तू माझी ही तडफड मिटवू शकतोस का? तू मला ते प्रेम देऊ शकतोस का ज्यासाठी मी असोसलेली आहे? तो थोडा वेळ कचरला, पण मग त्याने होकार दिला. त्याच्या आवाजात एक सच्चेपणा होता. तो म्हणाला, मॅडम, मी तुमची साथ देईल. आणि मी त्याला माझ्याकडे ओढलं आणि मिठी मारली. त्याच्या छातीशी लागताच माझ्या हृदयाची धडधड वाढली. पण त्या क्षणी सर्व काही बदलून गेलं. आमच्यात एक खोल भावनिक आणि शारीरिक नातं निर्माण झालं. मी त्याला माझ्या बिछाण्यापर्यंत नेलं. माझे हात थरथरत होते. आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो आणि त्याच्या उष्णतेने माझ्या शरीराला स्पर्श केला. आम्ही एकमेकांना स्पर्श करू लागलो. मी त्याच्या पूर्ण अस्तित्वाला प्रेमाने स्वीकारलं. त्यानेही मला स्पर्श केला आणि त्याच्या स्पर्शाने, उष्णतेने माझ्या शरीराला एक वेगळीच आग निर्माण केली. आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ आलो. त्या रात्री आम्ही सर्व मर्यादा ओलांडून एकमेकांना भरभरून प्रेम दिलं. ते क्षण इतके नाजूक आणि सखोल होते की माझ्या मनाची आणि शरीराची प्रत्येक ताण भागत गेली. आम्ही अशा प्रकारे एकरूप झालो, जणू दोन अपूर्ण आत्मे एक होत आहेत. त्यात भावना होत्या, प्रेम होतं आणि शांतपणा होता, जो मी इतके दिवस शोधत होते. मी त्याच्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आणि त्याने माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. त्या रात्रीनंतर मी खूप खुश होते. मी सागरला म्हणाले, सागर, तू मला ते सगळं दिलंस ज्यासाठी मी असोसलेली होती. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.
त्याने असं उत्तर दिलं, मॅडम मीही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही दोघी एकमेकासोबत खूप समाधानी होतो. माझ्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्या होत्या. ती पोकळी, ती तडफड सगळं संपून गेलं होतं. सागरसोबत मला ते प्रेम आणि आनंद मिळाला जो मी रात्री बिछाण्यावर झोपून स्वप्नात मागत होते. आणि अशा प्रकारे माझी ही कहाणी इथे संपते. मी आता खुश आहे आणि माझं मन भरून पावलं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? कृपया तुमचे विचार नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच आणखी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.